गाडी भरायला उशीर झाल्यामुळं गाडीत काही जेवण बनवलं नाही, मग काय बाहेरनं जेवण मागवलं आणि आपण रोटी आणि शेवभाजी बाहेर खाल्ली बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, रात्री गाडी आपली 11 वाजता भरली, मग काय भुका लागलेले ढीगभर बाहेरनं शेवभाजी आणि रोटी मागवल्या बघा. जेवण ते करून रात्री 1 वाजता काटा केला बघा आणि सकाळपर्यंत आपलं ड्रायव्हिंग चालू होतं आणि रातभर ड्रायव्हिंग आपल्या रेहमान भाईने केलेली. सकाळी 9च्या टायमाला पोहोचलो महाराष्ट्र बॉर्डरवर. एवढ्या वेळा आलो, आजच गर्दी बघायला भेटली बघा. तिथल्या गर्दीत पास करून महाराष्ट्र बॉर्डरवर 1 नंबर पोहे मिळते बघा, खतरनाक. एक पोहे खाल्लो आणि निघायला चालू गेलो. रनिंग करत आलो भंडाराच्या अलीगड. तिथं लागलं जाम आणि ही बघा नदी पाक शेवटपर्यंत बघील तिकडं पाणी जाय. पुढे येऊन जरा रस्त्यात थांबलो, जरा गाडीत आपलं ब्रेक सेटिंग करायचं होतं आणि म्हणलं उन्हात जरा थांबत जायला लागते. आपण ड्रायव्हिंग करायला बसलो की तुम्हाला माहितीच आहे गेलं पुढेच काय तर लागते माग. एवढं ऊन पडलेलं का नाही मित्रांनो, 50च्या वर गाडी घेऊन चालतच नव्हतं बघा. त्यात समृद्धी महामार्गावरचा रस्ता सांगतोय चला ड्रायव्हर भावानं, पुढं काहीच नाही, पळवा बिंदास्त. काय पळवते उन्हाचं. आता म्हटलं गाडी गार होण्यासाठी हळूहळू चालवली. आपण जरा थंड होण्यासाठी मस्तपैकी तलावात आलो बघा. पाणी होतं ढीगभर, आंघोळी करून घेतलो 1 नंबर मध्ये. काय पण म्हणा मित्रांनो, आंघोळी केल्यावर एकदम फ्रेश वाटते बघा. पुढे आलो, चण्याची भाजी रोट्या घेतल्या बघा ढाब्यावर. 1 नंबर मध्ये आपलं जेवण झालं.